तुम्हाला माहिती आहे का हे सँडविच कुठलं आहे? हे सँडविच आहे 50 वर्ष जुनं संतोष सँडविच. तर चला बघूया. इथे कोबी बारीक चिरून घेतलेला आहे आणि इथे मस्तपैकी असा मका कट केलेला आहे. त्यानंतर त्यांनी ह्यामध्ये टाकलेला आहे चवीनुसार मीठ आणि वरून आलेला आहे ते चीज लवर लोकांसाठी तर बेस्ट इथे ऑप्शन आहे. तुम्हाला इथे भरभरून चीज दिलं जाणार आहे सँडविच मध्ये, तुम्ही बघू शकता. तर त्यावरून गेलेलं आहे ते मेयोनीज आणि आलेले आहे ती शेजवान चटणी आणि हे सगळं चांगलं मिश्रण एकजीव होईपर्यंत असं मिक्स करून घेतलेलं आहे. त्यांच्याकडचे सँडविच टेस्ट करण्यासाठी लोकांची तुडुंब गर्दी तर लागतेच, पण लांबून लोक स्पेशली येतात ते सँडविच खाण्यासाठी. इथे आलेला आहे पनीनी ब्रेड आणि पनीनी ब्रेड इतका मोठा आहे ना की इझिली 2 लोक तरी हा सँडविच खाऊ शकतात. ते बनणार आहे तो काय, तर पनीनी सँडविच. पनीनी सँडविच साठी इथे आधी ब्रेडला लावून घेतलेला आहे बटर. तुम्ही जर इथे आला तर तुम्हाला रिझनेबल प्राइस मध्ये जास्त क्वांटिटी मध्ये पोटभर खायला मिळणार आहे. ब्रेडला लावणार आहे ती त्यांच्याकडची अशी स्पेशल असलेली चटणी. सँडविच बनताना बघूनच माझ्या तोंडाला पाणी सुटलेलं आणि त्यावरती टाकला जातो तो मसाला. त्यांच्याकडे चटणीमध्ये 2 प्रकारची व्हरायटी आहे, एक हिरवी चटणी आहे आणि एक लसूणची चटणी आहे. इथे आपले हे सँडविच बंद झालेले आहेत आणि त्यानंतर गेलेले आहे ते ग्रिलर मध्ये. आता ग्रिलर मध्ये हे चांगले ग्रिल झाल्यावर जो एक फ्लेवर येणार आहे ना, ओ हो जबरदस्त. माझी आतुरता वाढत चाललेली आहे. ते आपली आतुरता संपलेली आहे आणि इथे तयार झालेलं आहे आपलं पनीनी टोस्ट सँडविच. तुम्हालाही एवढे टेस्टी सँडविच जर टेस्ट करायचं असेल तर तुम्ही जेव्हाही क्रॉफिट मार्केटला शॉपिंगला जाल, कामानिमित्त जाल किंवा मुंबई देवी दर्शनासाठी जाल, तेव्हा नक्की या सँडविचच्या स्टॉलला व्हिजिट करा. आणि खरं सांगते, हे सँडविच खाऊन तुमचं मनही भरेल आणि पोटही.